मुळशीपाटण नावाचा एक मराठी सिनेमा आहे। त्या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे, जेल म्हणजे नव्या गुन्हेगारांसाठी युनिव्हर्सिटी असते। हा डायलॉग असा का आहे ते आत्ताच्या घडीला राज्यातील अनेक कारागृहांमधून ज्या बातम्या समोर येत आहेत त्यावरून लक्षात येतं। कुठं गांजा सापडतोय, कुठं मोबाईल, तर कुठं थेट हाणामारी होते। आता कारागृहात हे असे प्रकार घडत असतील तर गुन्हेगार कारागृहात जाऊन सुधारणार नाहीत, तर त्यांना गुन्हे करण्यासाठी उलट प्रोत्साहन आणि बळ मिळेल। यातून आतमधून ऑपरेट होणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई सारख्या गँग महाराष्ट्रातही उभ्या राहायला वेळ लागणार नाही। कारागृहातल्या या घटनांचा धोका फार मोठा आहे। मागच्या काही काळातील अशा काही घटनांवर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। कारागृहात बबन गीते गँगकडून कैदी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली। 31 मार्च 2025 म्हणजे आज ही माहिती समोर आली होती। तर आजच वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण झाली नसल्याचा प्रशासनानं दावा केला। मात्र तुरुंगामध्ये कारागृहामध्ये मारहाण झाली होती, त्यात वाल्मिक कराड आणि घुले नव्हते असं प्रशासनाचं म्हणणं आहे। तर 31 मार्च 2025 म्हणजेच आजच अंदर मारना या मरना सब कुछ माफ है असं बबन गीतेकडून फेसबुक स्टेटस ठेवण्यात। तर आजच 31 मार्च 2025 रोजी सांगली जिल्हा कारागृहामध्ये गांजा सापडला आणि गांजा ओढल्यामुळे तिघांवर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। तर 24 मार्च 2025 रोजी कारागृह आवारामध्ये खोक्या भोसलेला VIP ट्रीटमेंट देण्यात आलेली होती। व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली। फेब्रुवारी 2025 मध्ये कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये 2 गटात हाणामारी झाली होती आणि या घटनेमध्ये महिला तुरुंग अधिकारी सुद्धा जखमी झालेल्या होत्या। फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक कारागृहामध्ये हाणामारी झाली। जानेवारी 2025 मध्ये नाशिक कारागृहात मोबाईल सापडला होता। जून 2024 मध्ये कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून झाला होता। कारागृहामध्ये खून झाला होता। एप्रिल 2024 मध्ये कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये 70 मोबाईलसह संशयास्पद वस्तूंचा साठा सापडलेला होता। तर जुलै 2023 मध्ये याच कळंबा कारागृहातील सुभेदाराकडून 2.25 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। तर कारागृहामध्ये हे प्रकार सर्रासपणे चालतात। राज्यभरातील कारागृहांमध्ये अंमली पदार्थ मिळतात असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर कारागृहांमध्ये काहीही मिळवणं अशक्य नाही असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय। प्रत्येक गोष्टीचा एक रेट ठरलेला आहे असंही दमानिया यांनी म्हटलंय। आपण पाहूयात। काय जात नाही असा कुठला अंमली पदार्थ आहे जो महाराष्ट्राच्या जेलमध्ये मिळत नाही? जा आत्ता ठाणा जेलमध्ये प्रत्येक मोठ्या गुन्हेगाराच्या आता टेलिफोन आहे। काय बोलताय? नंबर देऊ काय? कुठल्या नंबरवरून फोन करतात? आत्ताच्या घटकेला आत तुम्हाला अगदी गादी उशीपासनं चादरीपासनं प्रत्येक गोष्टीची किंमत आहे। तुम्हाला सिगरेट पाहिजे, दारू पाहिजे, जे पाहिजे म्हणजे अगदी 555 सिगरेट ओढत असाल ती सुद्धा तुम्हाला जेलमध्ये आत मिळते। प्रत्येक गोष्टीची किंमत आहे। मग जर एखादा श्रीमंत आरोपी आत गेला तर त्याला हवी ती सोय करून देण्यात येते। हेच याचाच आपल्याला प्रत्यय पुन्हा पुन्हा येतोय। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण शेखरशी या संदर्भात बोलूया। शेखर, खरं तर या ज्या बातम्या समोर येत आहेत, आतमध्ये मोबाईल सापडणं असेल, गांजा सापडणं असेल, याचा धोका फार मोठा आहे। म्हणजे लॉरेन्स बिश्नोई सारखी टोळी ही महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला वेळ लागणार नाही। आतमध्ये मोबाईल आहे याचा अर्थ बाहेर संपर्क केला जातोय, बाहेर गँग ऑपरेट केली जाऊ शकते, गांजा सापडतोय। कारागृह नेमके आहेत कशासाठी आणि नेमकं कारागृहांमध्ये चाललंय काय? संपूर्ण महाराष्ट्रभरात हे प्रकार घडत आहेत। विक्रांत, अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या अनेक कारागृहातील अनेक किस्से जे आहेत ते अनेक धक्कादायक किस्से म्हणावे लागतील हे जे समोर आलेले आहेत। मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातलं अनेक कारागृह आहेत ज्यांची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यभरच नाही तर देशभर त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि यामध्ये आघाडीवरती नेहमीच पाहायला मिळते ते माझ्या मागे असलेले कळंबा कारागृह। मी केवळ कळंबा कारागृहाचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही, कारण राज्यभरातल्या अनेक कारागृहांमध्ये तशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। कारण आपण जर बघितलं तर गांजासारखा अंमली पदार्थ जो आहे तो जेलच्या बाहेर देखील मिळतो, मात्र जेलच्या आतमध्ये देखील त्याच प्रमाणात गांजा जो आहे तो मिळतो। आणि त्याचं उदाहरण म्हटलं तर कोल्हापुरातला
कळंबा कारागृहातील एक सुभेदाराच्याकडंच त्याच्या घरामध्ये जवळपास 2.25 किलो गांजा जो आहे तो सापडला होता आणि त्यानंतर अनेकांचं निलंबन त्या ठिकाणी केलं होतं. ही सगळी घटना होत असली तरी दुसरीकडं आतमध्ये कारागृहामध्ये कैद्याला त्या ठिकाणी काही चांगलं शिकून बाहेर त्या ठिकाणी पडावं आणि तो स्वतःच्या पायावरती उभा राहावं यासाठी काही उद्योग देखील आतमध्ये शिकवले जातात, ज्यामध्ये सुतारकाम असू दे, लोहार काम असू दे, बगीचा असू दे, बेकरीचं उत्पादन असू दे, शेती आणि फाउंड्री यासारखे देखील उद्योग जे आहेत ते कळंबा कारागृहामध्ये या ठिकाणी आहेत. राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये देखील असे उद्योग असतात. काही 2 पैसे तो या ठिकाणी मिळवू दे आणि बाहेर जाऊन स्वतः त्या ठिकाणी सक्षम होऊन बाहेर जाऊन तो चांगला सहवासामध्ये राहू दे यासाठी ही सगळी जेल असते. मात्र आतमध्ये जर अशा पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्तीची घटना जी आहेत ती त्या ठिकाणी सुरू राहिल्या तर मात्र बाहेर येऊन हेच जे कैदी आहेत ते मोठ्या एखाद्या गुन्ह्याला त्या ठिकाणी खरं तर तोंड द्यायला खरं तर अनेक जणांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच आहे खरं सगळ्यांकडे प्रशासन कारागृह नेमकी आहेत कशासाठी तर आरोपी जे आहेत ते सुधारावेत यासाठी. मात्र त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच होतोय. कारागृहांमध्ये आरोपींना आणखी जास्त ट्रेनिंग मोठ्या गुन्हेगारांकडून मिळतंय. त्याच्यामुळे आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.